सकाळी लवकरच एक्क्याला जाग आली. त्याला उठलेलं बघून सखूनं लगबगीनं गरमागरम चहाचा एक प्याला त्याच्यासमोर ठेवला. विचारात मग्न झालेल्या एक्क्याने तो 2-3 घोटात संपवला आणि सखूशी काही न बोलता तो घराबाहेर पडला. सखूनं त्याला हटकलं नाही. तो कोणत्या विवंचनेत आहे याची तिला कल्पना होती. एक्क्याला आज रविवारचं काही काम नव्हतं, पण त्याला त्याच्या घरात म्हणजे खरं तर खोलीत शांत बसणं शक्य नव्हतं. कमालीची बेचैनी त्याच्या मनात व्यापून राहिली होती. त्या बेचैनीतच आपल्या बोटातील सोन्याची अंगठी दुसऱ्या हाताने फिरवत फिरवत तो पुढे पुढे चालत होता. तसं त्याला कुठेही जायचं नव्हतं, फक्त काही वेळ त्याला एकट्याने राहायचं होतं त्या बोटातील अंगठीबरोबर. ती अंगठी म्हणजे त्याच्या वडिलांची, त्याच्या लाडक्या बापूंची शेवटची आठवण आणि त्यांच्याकडून त्याला मिळालेली एकमेव भेट होती. अर्थात तसं एकमेव म्हणता येणार नाही त्या भेटीला. एक्क्या आणि त्याचा सक्का भाऊ किसन जन्मापासूनच्या चाळीतील खोलीमध्ये राहिले होते. ती बदलापूरची भाड्याची खोली देखील त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच बापूंकडून त्यांना दोघांना मिळाली होती. पण त्या खोलीत आता किसन त्याच्या कुटुंबासहित राहत होता आणि एक्क्या म्हणजे एकनाथ कल्याणला पोटापाण्यासाठी येऊन इथल्या एका चाळीतल्या एका खोलीमध्ये आपल्या बायकोबरोबर राहत होता. आपल्या शेवटच्या आजारपणात ती बदलापूरची खोली या दोघांच्या ताब्यात देताना वडिलांनी त्यांच्याकडील कदाचित वडिलोपार्जितच असलेल्या 2 सोन्याच्या अंगठ्याही या 2 भावांना दिल्या होत्या, ज्या या दोन्ही भावांनी जीवापाड जपून ठेवल्या होत्या. रोजच्या कामावर आपलं पोट असलेल्या या दोघांसाठी या अंगठ्या म्हणजे आपली टोकाची गरज पडली तर विकून पैसा उभा करण्यासाठी आधार होता. आणि आज एक्क्यापुढे तशीच परिस्थिती आलेली होती. एक्क्याचा मुलगा बाळ्या पुण्याला शिकायला होता आणि निदान आपल्या समाजात तरी आपल्या मुलाला भविष्यात बाळ्या न म्हणता बाळासाहेब म्हटलं जावं ही एक्क्याची इच्छा होती. त्यासाठी बाळ्यानं जास्त शिकणं आवश्यक होतं आणि अर्थातच त्याला शिकवण्याची संपूर्ण जबाबदारी एक्क्यावर होती. आज तो बाळ्या पुण्यावरून येणार होता आणि संध्याकाळच्या एसटीने पुण्याला परत जाणार होता. तो आल्यावर पुण्यातील त्याच्या विविध फिया, हॉस्टेल आणि इतर खर्च इत्यादीसाठी तब्बल 60,000 रुपयांची रक्कम एक्क्याला त्याच्या हातात ठेवायची होती. अर्थात बाळ्याने इतक्या रकमेची ही गरज अचानक सांगितलेली नव्हती. 6 महिन्यांपासून आजचा दिवस उगवणार आहे हे एक्क्याला माहीत होतं आणि त्याने हे 60,000 रुपये गोळा करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. पण अतोनात प्रयत्न करूनही तो 20-22 हजारांचीच रक्कम जमा करू शकला होता आणि त्यामुळे आज ही अंगठी सोनाराला विकून पैसे उभे करण्याशिवाय एक्क्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आणि म्हणूनच कधीही न अंगठी बोटात घातलेला एक्क्या काल रात्रीपासून ही अंगठी आपल्या बोटात घालून होता आणि आज तसाच तो घराबाहेर पडला. आपल्या वडिलांची एकमेव आठवण असलेली ही अंगठी विकण्याची एक्क्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आता इलाज नव्हता आणि त्यामुळे ती अंगठी सोनाराच्या ताब्यात जाण्यापूर्वी तिचा जास्तीत जास्त सहवास एक्क्याला घ्यायचा होता. साधारण हा सगळा विचार एक्क्याच्या मनात चालू होता आणि अचानक तो कमालीचा चपापला. तो राहत असलेल्या आणि आत्ता चालत असलेला भाग तसा शांतच होता आणि या भागात महिलांची मंगळसूत्र वगैरे ओढणारी टोळी आपलं काम नित्यनियमाने करत होती असं त्यानं ऐकलं होतं. सध्या तर या गोष्टी जास्तच वाढलेल्या त्यानं ऐकल्या होत्या. हा विचार डोक्यात येताच एक्क्या कमालीचा घाबरला, कारण आज त्याच्या रिकामी असणाऱ्या बोटामध्ये सोन्याची चकाकणारी अंगठी होती. हा विचार डोक्यात येता एक्क्याच्या पुढच्याच क्षणी आपल्या घराकडे जाण्यासाठी वळला आणि समोर अगदी थोड्याच अंतरावर 2 आडदांड व्यक्ती फुटपाथवर उभ्या असलेल्या त्याला दिसल्या. बाजूलाच रस्त्यावर 2 मोटरसायकलस्वार तसेच टगे उभे असलेले त्याला दिसले. आजही जीवापाड जपलेली अंगठी इच्छा नसतानाही विकून जी आर्थिक समस्या त्याला सोडवायची होती ती आता ही अंगठी या लोकांनी त्याच्याकडून काढून घेतल्यास अजिबात सोडवता येणार नव्हती. अंगठीही जाणार होती आणि समस्या सुटणार नव्हती. या विचाराने एक्क्याला दरदरून घाम फुटला होता. या 4 लोकांसमोर पळून जाणेही शक्य नव्हते. काही क्षणातच त्यांनी त्याला पकडलं असतं. आजूबाजूला मदतीला कुणीही दिसत नव्हतं आणि कुणी असतं तरी या 4 जणांनी ची तब्येत पाहता त्याच्या मदतीला धावून आलं नसतं. हा सगळा विचार चालू असताना ही 4ही मंडळी त्याच्या अगदी जवळ येऊन ठपली. त्यांना विरोध करणं, या मंडळींना सामना करणं
आपल्याला अशक्य आहे हे लक्षात आल्यामुळे एक्क्याने आता या गुंडांना आपल्या समस्या सांगून आपल्याला जाऊ देण्याची, विनवणी करण्याची, गयावया करण्याची मनाची तयारी केली. तो काही बोलणार इतक्यात त्यातला एक माणूस त्याच्या अगदी समोर येऊन विचारत झाला, भाऊ, इथे पंक्चरचं दुकान कुठे आहे हो? डोक्यात विचारांचा कल्लोळ माजलेला असल्यामुळे एक्क्याला क्षणभर काही कळलं नाही. मग अचानक भानावर येऊन त्यानं त्या दोन्ही मोटरसायकलच्या टायरावरती नजर टाकली. त्यातील एकाचं टायर पंक्चर झालं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. किंचित आठवून त्यानं पंक्चर काढणाऱ्या जवळच्या एका दुकानाचा पत्ता या मंडळींना सांगितला आणि ते ताबडतोब धन्यवाद म्हणून मार्गस्थ झाले. एक्क्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि झपझप पावले टाकत तो आपल्या घराकडे परतू लागला. घराचा दरवाजा लोटून तो घरात शिरला तो त्याला समोरच्या खाटेवर किसन बसलेला दिसला. हातात चहाचा कप घेऊन बसलेल्या किसनने त्याला हसून आपल्या शेजारी बसण्याची खूण केली. किसनच्या शेजारी एक्क्या बसताच किसनने त्याच्या हातावर एक प्लॅस्टिकचं पुडकं ठेवलं. यात काय असेल याचा एक्क्याला अजिबात अंदाज नव्हता. त्यामुळे त्यानं प्रश्नार्थक नजरेने किसनकडं बघितलं. दादा, किसननं बोलायला सुरुवात केली, हे 1,00,000 रुपये आहेत. एक्क्या डोळे विस्फारून किसनकडे पाहू लागला. दादा, तुला आज बाळ्याला पैसे द्यायचे आहेत हे मला माहीत आहे. हे पैसे उभं करण्यासाठी तुझे जसे प्रयत्न चालू होते तसे माझेही चालू होते, पण फारसं काहीच जमलं नाही. म्हणून गेलं 2 महिने बदलापूरची जागा सोडण्याबद्दल मालक काही देतो का यासाठी मी प्रयत्न करत होतो. मालक लाखभर द्यायला तयार होता आणि मी 3,00,000 रुपयांना ठाम होतो. शेवटी काल 2,00,000 रुपये द्यायला तयार झाला आणि मीही लगेच राजी झालो. काल रात्रीच पैसे मी माझ्या ताब्यात घेतलं आणि आज हे 1,00,000 रुपये तुला देतोय. ती जागा आपली दोघांची असूनसुद्धा तू इतक्या बड्या दिल्यानं मला एकट्याला ती देऊन इकडं कल्याणला आलास. त्या जागाबद्दल कधीबी माझ्याकडून कसलीही अपेक्षा धरली नाहीस. आणि हे बघ, माझ्यासाठी जागेचं टेन्शन घेऊ नकोस. म्या इथल्या तुमच्या गण्यादादाशी बी बोललो आहे. या 1 तारखेपासून या चाळीत ते मला एक खोली मिळवून देणार आहेत. आता आपण समधी आनंदाने राहू एकमेकांजवळ. एक्क्याला काय बोलावं ते समजत नव्हतं. त्यानं आपल्या बोटाकडं पाहिलं. दाराच्या फटीतून सोन्याची किरणं त्याच्या या बोटावरील अंगठीवर पडली होती आणि त्या बापूची ती अंगठी आज विलक्षण तेजाने चमकत होती.